रायगडावर गेले तर त्यांना कळलं पाहिजे, रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. त्या रायगडावर त्यांनी ती माती लावावी डोक्याला आणि सत्य बोलण्याची पहिली शपथ घ्यावी. शत्रू कोण हे ठरवावं लागेल त्यांना, कारण त्यांनी देशामध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवलेत. जगात पण आहेत आणि देशात पण आहेत. त्यामुळे मुळात असं आहे की हा देश, कायदा सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी असं वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून एक चारित्र्य निर्माण केलं पाहिजे की आम्ही जे गुन्हेगार नाहीत अशांना शासन देत नाही. मग ते कधी कधी पळवाट काढतात की CBI माझ्या अंडर नाही, हे त्याच्या अंडर नाही. हे सगळं या पळवाट आहेत सगळ्या. छत्रपती शिवाजी महाराज असं राज्यकारभार करत नव्हते. निदान पहिल्यांदा जात असतील असं मला वाटतंय. कळेल की त्यांना तिथे गेल्यानंतर चौफेर नजर मारली पाहिजे त्यांना महाराष्ट्र रायगडावरून कसा दिसत होता. आणि मग त्यांची लढाई कुणाशी होती ती पहिली ठरवा. मुस्लिमांशी होती की मोगलांशी होती, हा शब्द आहे हे लक्षात घ्या पहिले. मग ती लढाई कोणाची होती की ज्यांनी या देशामध्ये अतिक्रमण केलं किंवा जे देशात घुसखोरांच्या विरोधातली लढाई होती. स्वराज्याच्या निर्मितीची लढाई होती. आज स्वराज्य मिळाले असं आम्ही म्हणतो आणि त्या स्वराज्यामध्ये ते नव्हते, त्यांचा पक्षही नव्हता, त्यांची संघटना नव्हती. त्यामुळे स्वराज्य मिळवायला काय करावं लागतं आणि ते मिळाल्यानंतर कसं सगळ्यांना डायलॉग सोपा येतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. त्या सबका साथमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सगळ्यांना साथ घेतलं हे लक्षात घेतलं का मग कळेल की काय केलं पाहिजे. आता तुम्ही स्वराज्य विषय काढलाय. विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिंग झालेलं आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली तर बिकट झाली. आता उद्धव ठाकरेंचा नाशिक दौऱ्यापासून राज्याच्या दौऱ्याची सुरुवात होती आहे, निर्धार मेळावा होतोय. कशा पद्धतीने पुन्हा तुम्ही जसं म्हणालात स्वराज्य. बघा, प्रश्न असा आहे की आज हनुमान जयंती आहे. हनुमान हे निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते शक्तीचंही प्रतीक आहे. लंका जिंकल्यानंतर सुद्धा हनुमान म्हणाल नाही की मला राजा करा. ना स्वतः प्रभू रामचंद्र राजे झाले, ना हनुमान म्हणाला की मला राजा करा. पण युद्ध जिंकण्यामध्ये हनुमानाचं योगदान केवढं होतं तेवढं लक्षात घ्या. हाच त्या काळातला आणि या काळातला फरक आहे. तरी आम्ही जय श्रीराम करतो बरं का, हे कळलं तरी भरपूर आहे. मला असं वाटतं की त्यानिमित्तानं आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब त्यामध्ये विशेष लक्ष देत आहेत. ते इथूनचे संपर्क नेते आहेत आणि त्यांनी हा संबंध कार्यक्रम आखलेला आहे. मी खरं तर सांगू का, माझ्याकडे एक आग्रह सातत्याने येत होता. तो सायकड आपल्या सभागृहामध्ये विविध विषयावर व्याख्यान मला काहीतरी सुरू आहे, त्यातलं तुमचं एक तुम्ही एकदा या. तर म्हटलं येतो. आणि म्हणून त्यांनी मला 12 तारीख दिली, त्या तारखेला आलो आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आलोय म्हणून लक्षात ठेवा. नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे फक्त सिंधुदुर्गामध्ये कोंबडी मासे मटण खाण्यासाठी येतात, त्यामुळे मी हॉटेल व्यावसायिकांना आदेश दिले बंद ठेवण्याचे. कोण म्हणाल? नारायण राणे म्हणाले. कोण ते? कोण होते? कुठल्या पक्षात आहेत? त्यांची सगळी वक्तव्य काढा ना. भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात. ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य कशाला सांगतात? कोण दखल घेतं? महाराष्ट्र दखल घेतो का त्यांच्या शब्दांची? कशाला बोलतात? राऊत साहेबांनी आज एक ट्विट केलेलं आहे. एक बकराचा फोटो आहे आणि त्याला खाली एसनशी असं काय लिहिलं? एसनशी एक शिवसेना. मला वाटतं मग कल्पना नाही मला, पण मूळ मुद्दा असा आहे की उभाटा म्हणतात तेव्हा काय करता? का बरं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव आहे. ते उभाटा करता तेव्हा कुठेतरी एसनशी करतं. कळलं पाहिजे ना शिवसेना कुठली ती कळावी म्हणून केलं असेल. बकरीचा पण फोटो आहे म्हणजे नेमकं मला वाटतं त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही आहे. जे आहे ते आहे, सत्य आहे. बघा,
व्यंगचित्रांमधनं खरं तर अनेकदा वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे, एक अग्रलेख लिहिणं आणि व्यंगचित्राचा एक स्ट्रोक मारणं तो खूप काही सांगून जातो. ते सांगून गेलं ना, त्याच्यावर कशाला भाष्य करायला पाहिजे? ते पाहिल्यानंतर कळलं पाहिजे काय म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. आज सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनाचा अग्रलेख आहे त्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की लोकसभेच्या पराभवानंतर इंडिया आघाडी कुठे दिसत नाहीये. काँग्रेसने नुकतंच अहमदाबादमध्ये त्यांचं शिबिर घेतलं, अधिवेशन घेतलं, परंतु एक संघपणा दिसत नाहीये. हे सत्य ते बोलले. संजय राऊत साहेब काय परखड बोलतात आणि ते खरं आहे ते म्हणाले. कारण तरी एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने सांगावीशी वाटेल, त्या वक्फ कायद्याच्या वेळी मात्र अखंड आघाडी 235 मतं मिळाली. हो. छोटं नाही मिळाले. एकता काय असते चित्र तिथं दाखवलं त्यांनी. पण हे तितकंच खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकसंघ काम करावं म्हणून ज्या बैठका व्हायला पाहिजेत, विचारविनिमय व्हायला पाहिजे, कार्यक्रमाची आखणी व्हायला पाहिजे, तसं काही घडत नाही. यावरती संजय शिरसाट म्हणतात इंडिया आघाडी लोकसभेपुरता बनवली होती, 27 पक्षांची मिळून झालेली आघाडी लोकसभेनंतर बंद पडली. ते पण कोण म्हणतं त्याला कशाला घेऊन बसतो? त्यांना विचारा तुम्ही कोणत्या आघाडीत होता? तुम्हाला आघाडीची इतकी जर हे आहे तर तुम्ही आता कोणाच्या सपोर्ट घेऊन उभे आहात, कोणाच्या दांड्यावर उभे आहात ते सांगा ना. ते हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहे का? पासवान हिंदुत्ववादी आहे का? मग ह्या आघाड्या चालतात. दुसऱ्याने गेली का आघाडी? त्याच त्यांचं वक्तव्य आहे ना, रेवडी. त्या रेवडीच्या विरुद्ध सतत पंतप्रधान बोलतात. त्यांच्या माणसाने रेवडी वाटली तर चालते, दुसऱ्यांनी वाटली का ती रेवडी. भारतीय लोकशाहीच्या भवितव्याबद्दल आज आपण बोलणार आहात. मी काय आज तिथं बोलेन, आता इथं काय बोलण्याची मला वाटत नाही. मी तिथं बोलेन तेव्हा ऐकत नाही. तो विषय गंभीर आहे हां. आणि मग ती इतक्या मीडियावर एका मिनिटात बोलण्याची गोष्ट नाही आहे. आपण बोलू, संध्याकाळी ऐकलं तर ठरवा. त्या वक्फ कायद्या विरोधात आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलेला आहे. काय एकंदरीत त्या वक्फचे अजून परिणाम बघायला? मला वाटतं सगळे कोर्टात गेलेत. आता बघू, सुप्रीम कोर्टात गेलेत ते पाहतील. कारण त्याच्यामधल्या ज्या तरतुदी मी स्वतः त्याच्यामध्ये होतो, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त संसदीय दलामध्ये आम्ही काही सूचना केल्या होत्या. आम्ही त्या भाषणातही म्हणाले, त्या त्यांनी स्वीकारल्या नाही. स्वीकारल्या तर मूळ प्रवाह चांगला राहील. द्वेषमूलक भावनेनं जेव्हा करता तेव्हा ती गैर आहे ना. आमच्या हिंदूंची मंदिरांची देवस्थानांच्या जमिनी लुटल्या आहेत. प्रचंड जमिनी आहेत हिंदूंच्या देवस्थानाच्या, पण त्या कोणाकडे जरा बघून घ्या एकदा. म्हणून तो मी उल्लेख केला होता. तो जो पद्मनाभ मंदिराचा उल्लेख केला, त्याच्या खजिन्याचं पुढं काय झालं? शंकराचार्यांनी आरोप केले ना, कोणी नाही ना. आदरणीय शंकराचार्य म्हणाले की केदारनाथ मंदिरातलं 300 किलो सोनं, गृहमंत्री तिकडे गेले जात, त्याला सांगा, आठवण करून द्या. म्हणून शंकराचार्य म्हणतात 300 किलो सोनं केदारनाथ मंदिरातलं चोरीला गेलं. गृहमंत्री काय करतायत? छत्रपतींची शपथ घ्यायला चाललं तर ते लक्षात घ्या. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शहा यांच्या सोबत भेट झालेली आहे. नवीन काय त्याच्यामध्ये? हुडी घालून फिरत होते, आता हुडहुडी घेऊन फिरत असतील. काहीतरी हुडहुडी आली असेल म्हणून भेटले असतील. हुडी घालून फिरत होते ना, भेटत होते रात्री अपरात्री. हा जो काही विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला खास करून असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. इतकं वाईट घडलेलं आहे सगळं. पक्ष बदला, लोक जाऊ शकतात. तुम्ही संविधानालाच मानत नाही ना मुळात. जे काही गेले ते एकतर म्हणून त्यांना गद्दार म्हटलं गेलं, पळून गेले ना. आश्रितासारखे जिथे जिथे थांबले ते आश्रित होते. त्या आश्रितांची बस, देखभाल, सुरक्षा भारतीय जनता पार्टी करत होती. हे उघड आहे ना का? मग कुणाकडे जात होता तुम्ही? स्वाभिमानी का तुम्ही? हे बाळासाहेबांचे विचार का? आश्रितांकडे जाऊन तिथे राहावं, त्यांच्या सुरक्षेत फिरावं. म्हणून जे घडलं ते लांछनास्पद आहे. खरं तर धाडसानं करायला पाहिजे पक्षात राहून, हिंमत असेल तर. नाही करता आलं. साहेब काय वाटतं आज अमित शहाच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तेढा समोर? हा, त्याच्यावर न बोललेलं बरं. आनंदी आनंद. एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत. ते कारभार राहिला दूर. महाराष्ट्राच्या तुम्ही खरं सांगू का, माझं माध्यमांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण राजकीय प्रश्न विचारता. 50 रुपये गॅस सिलेंडरचा भाव वाढला हो.
स्मृती इराणी कुठे तसं का नाही विचारलं? तुम्हाला आठवली नाही का? तुमच्या स्मृतीत मी स्मृती आणून देतो. साहेब ती का नाही आठवत तुम्हाला? एक मिनिट, ती का नाही आठवत तुम्हाला? चिमुरडीची हत्या झाली काल पण आज पण रोज चालू आहेत महिलांवरचे अत्याचार. त्या बातम्या का नाही होत तुमच्याकडे? कायदा सुव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या. महाराष्ट्र कसा रसातळाला जातोय सांगण्यासाठी मिळेल. बेरोजगारांना नोकरी मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतोय. एक शेतकरी स्वतःसाठी नाही बुलढाण्याचा, तो इतरांना पाणी मिळावं म्हणून तो आत्महत्या करतो. ही महाराष्ट्राला भूषणं आहेत का? हे असले फालतू विषय घेऊन हा काय बोलला तो काय बोलला, जाऊ दे. ते गटारगंगेत कशाला जातात? गंगा अशुद्ध झाली, बाकी पण अशुद्ध झालेलं आहे. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की मूळ प्रश्नाकडून भटकवणं. मग काल काय दिवसभर तव्वूर राहणार, हे 15 वर्ष होऊन गेली रे. त्याला त्यातला त्याला जो वाटत असं की याला न्याय मिळावा, देर आहे म्हणतो ना आपण, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. इज ऑलरेडी डिलेड. पण ही मोठी काय त्याला आता त्याला फाशी द्या एवढंच म्हणणार, आणखी काय मोठं म्हणणार? पण आमची 166 माणसं बेदरकारपणे मारली गेली. हा कटकासचा करणारा माणूस कारस्थानी, तो प्रत्यक्षात तो नव्हता ना, कारस्थानी येतो. त्याला आणलं म्हणजे काय करायचं? इकडे काहीतरी दुसरे विषय चालले का पोलरायझेशन करायचं. मग तव्वूर राणा आठवला, इकडे वपच्या भरत देशभरात आंदोलन चालू आहे. मग ते झाकायचं असेल तर तुम्ही आहातच, अर्थात तुम्ही म्हणजे तुमचे मालक आहेतच. म्हणजे त्यासाठी जपलेले आहेत सगळं जपायला. लक्ष हटवण्यासाठी देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे चौथा स्तंभ राहिला का हो तुमचा? हादरलं असतं एवढ्यात सरकार. चायना घुसलेलं दाखवत का नाही कधी एकदा? तुमचा द्रोण का नाही जात तिकडे असा चायना घुसली दाखवायला? दादांत खोटं सभागृहात बोलतात ते. पाकिस्तान व्याप्त काश्मीर घेऊ, काय झालं त्याचं पुढं? टॅरिफने तुमच्या कानपणात मारली. टॅरिफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हे आहे. आणि म्हणून जातो मूलभूत विषय हे, हा काय बोलला आणि तो काय बोलला सोडून द्यावं. याने हे लिहिलं आणि त्याने ते लिहिलं. मूलभूत प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. सर, तहूर राणा म्हणजे वक्फवरनं लक्ष हटवण्यासाठी तहूर राणाला भारतात आणलंय असं आपल्याला म्हणायचं? मला असं वाटतं निश्चितपणे वाटतं. म्हणजे तहूर राणा आणल्याबद्दल नाही, त्याचा विषय जास्त ब्लो करायचा. आणला ठीक आहे, त्यालाच आणला असं नाही, त्याच वेळेस आणलाय ना, मग आता हा विषय ब्लो करा जेणेकरून वक्फ विषयाचं ताबडतोब थांबेल. त्या बातम्या थांबल्या की नाही तुमच्या? पण ही का एक मिनिट, तुमचं आंदोलन थांबलीत का त्यांची? तुमचे दाखवणं थांबलं, आंदोलन थांबली काय सांगा ना? मग नाही थांबली ना, ते दाखवणं थांबलं. हेच तर तुमच्या माध्यमांचा वापर आहे. म्हणून तर ते गोदी मीडिया म्हणतात, कळलं का? ही वाईट देशातली घेऊ मोठी नका. घटना नाही वाटत का? म्हणजे राज्यावर देशावर हल्ला झालेला होता, त्यातला एक आरोपी इतर देशातनं आपल्या देशामध्ये आलाय. त्याची काय मोठं तुम्हाला वाटतं हो? फार मोठा पराक्रम केला का? अरे तो तिथं त्या यासीन मलिक नाही, कोण अमेरिकेने घुसून मारला ओसामा बिन लादेनला, त्याला म्हणतात शौर्य. त्याला म्हणतात शौर्य, कळलं? हे काय इकडे 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 घेऊन आले बेड्या वाढून. तुम्हाला त्याने का नाही आठवलं की भारतीयांना अमेरिकेतून बेड्या घालून आणलं? ते तुम्हाला भूषणा वाटलं का? दाखवली तुम्ही म्हणाल, बातमी दाखवली, पुढं काय झालं? दुसरी ट्रिप परत तशीच आली ना. तहूर राणाला बेड्या घालून आणलं का? पायात जंजीर घालून आणलं? सांगा ना ते पण जरा, आणलं असेल तसं तर. ही चिड आहे लक्षात घ्या आमची, कळलं का? सर, आता तेव्हाच यायला पाहिजे होता. विश्वगुरू आहात ना तुम्ही. विश्वगुरूला 10-12 वर्ष लागतात का आणायला? ते गेले बिचारे मुंडेचे. ते म्हणायचे दाऊदला फरफटत घेऊन येऊ, आणतायत अजून, कळलं का? मग असंच काहीतरी झालं का दाऊदला घेऊन येतील आणि दाऊदला घेऊन आला होता. तो सरणावर असल्यासारखा आहे, आता त्या अवस्थेत आहे, त्याला घेऊन याल तुम्ही. म्हणून आपण, मला असं वाटतं की देश एका वेगळ्या संक्रमण अवस्थेतनं जातोय. आपण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर वाटचाल अराजकाकडे. एवढंच या मूलभूत